म्हणजे तुम्ही आम्ही शेतामध्ये बघू शकतो की अक्षरशः शेतासोबत माती सुद्धा सगळी वाहून गेली आहे, पिकांचा विषयच राहिलेला नाही। आणि अशा वेळी शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाची आधाराची आणि मदतीची गरज आहे। आमच्या ही संस्था किती काम करणार आहे, त्याला मर्यादा आहेत। पण राज्य शासनाकडे मोठी यंत्रणा आहे, राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी किंवा सगळ्या वस्तू उपलब्ध असताना शासनानं शेतकरी सक्षम करण्याकरता तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। सरकार राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला, अशा परिस्थितीचं हे पॅकेज आहे। या पॅकेज मधून शेतकऱ्यांपर्यंत किती येईल हे आता आपण सांगू शकत नाहीत, कारण हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप। गेल्या अनेक वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणे आणि त्यांना दिवाळीला मदत करणे असे महाराष्ट्रामध्ये शिवनिश्चल ट्रस्टच्या मार्फत यशवंत गोसावी हे महाराष्ट्रभर मदत करत फिरतात आणि त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मुलांना त्यांनी दत्तक घेतलेले, अनेक मुलांचं ते शिक्षण करतात, अनेक मुलांना ते संगोपन करतात। ते आणि विशेष म्हणजे ते आणि त्यांचे मिसेस दोघं नवरा बायको मिळून हा महाराष्ट्रभर हा उपक्रम चालू ठेवतात आणि प्रत्येक दिवाळीच्या अगोदर ही महाराष्ट्रभर मदत पोहोचवण्याचं कार्य त्यांचं निश्चित चालू आहे। तर सर, एकंदरीत मला सांगा, आता महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं तुम्ही तर अनेक दिवसापासून मदत करताच, पण ह्या वर्षी अतिवृष्टी झाली, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, सरकारचं पॅकेज जाहीर झालं, पण ती मदत कितपर योग्य आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तुमच्या भाषेत सांगा, कारण की तुम्ही प्रवक्ते, तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवताना आम्ही पाहिलेलं आहे। तर काय सांगाल एकंदरीत तुमच्या भाषेत? मागच्या 3 दिवसापासून आम्ही या मराठवाडा आणि विदर्भ भागातला दौरा करतोय आणि हा दौरा करत असताना राज्यातल्या मराठवाड्यातल्या मुख्यत्वे विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती जी बघतोय ती अतिशय गंभीर आणि हालाखीची आहे। म्हणजे तुम्ही आम्ही शेतामध्ये बघू शकतो की अक्षरशः शेतासोबत माती सुद्धा सगळी वाहून गेली आहे, पिकांचा विषयच राहिलेला नाही। आणि अशा वेळी शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाची आधाराची आणि मदतीची गरज आहे। म्हणजे आज आम्ही म्हणतो की राज्य शासनाच्या माध्यमातून पॅकेज सरकारला दिलं जात आहे, पण पॅकेज देत असताना परिस्थिती अशी आहे की पॅकेज जाहीर झालं, पण ते शेतकऱ्यापर्यंत येईल कधी आणि त्याची मदत शेतकऱ्याला मिळेल कधी, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण पुढच्या 4-8 दिवसाच्या तोंडावर दिवाळी आली आहे आणि या दिवाळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर सुखी करायचं असेल तर ते पॅकेजचे खोटे आकडे मिरवण्यापेक्षा त्याला खरी प्रॅक्टिकल मदत झाली पाहिजे, हा आमचा खऱ्या अर्थानं मुख्य प्रश्न आहे। मागच्या 3 दिवसापासून आम्ही या भागाचा दौरा करतोय आणि हा दौरा करत असताना आमच्या शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात किंवा जी कुटुंब अनाथ आहेत त्या कुटुंबांना दिवाळीचं फराळ असेल, आर्थिक मदत असेल किंवा शैक्षणिक साहित्य, इतर ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व घरपोच पुरवण्याचं काम आम्ही करतोय। गेली 10 वर्ष अविरतपणे हे सगळं चालू आहे, पण हे सगळं करत असताना आमच्या ही संस्था किती काम करणार आहे, त्याला मर्यादा आहेत। पण राज्य शासनाकडे मोठी यंत्रणा आहे, राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी किंवा सगळ्या वस्तू उपलब्ध असताना शासनानं शेतकरी सक्षम करण्याकरता तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। सरकारनं आता देवेंद्र फडणवीसांनी 31,000 कोटीचं काहीतरी तरतूद पॅकेज जाहीर केलं, त्याच्याबद्दल काय सांगा? खरं तर सरकार राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला, अशा परिस्थितीचं हे पॅकेज आहे। या पॅकेज मधून शेतकऱ्यांपर्यंत किती येईल हे आता आपण सांगू शकत नाहीत, कारण हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे आणि लबाडाच्या घरचं आमंत्रण जोपर्यंत आपण जेवत नाही तोपर्यंत खरं नाही। पॅकेजचे आकडे कायम म्हणजे कायम येत असतात यांचे पॅकेज। मागच्याही वर्षी जेव्हा शेती उद्ध्वस्त झाली तेव्हाही त्यांनीच पॅकेज जाहीर केलं होतं, मग त्यामध्ये किती मिळाली मदत, हेक्टरी एवढे तेवढे हे आकडे खोटे फक्त जाहीर केले जातात, पण प्रॅक्टिकली मदत किती होते यावर आपण बोलूया। कारण माझा अनुभव सरकारच्या बाबतीत असा आहे की आतापर्यंत यांनी जाहीर केलेल्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत मागच्या खालच्या लेवलला मदत पोहोचत नाही, ती पोहोचली पाहिजे किमान आमची अशी अपेक्षा आहे। तुम्ही आता सांगताय की आता तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करताय, एकंदरीत ह्या पूर्ण जमिनी खरडून गेल्या, हेक्टरी काहीतरी 3 लाखाचं सरकारने जाहीर केलेलं आहे, 3 लाख रुपये भेटणार। तर बरेचसे असे तुमच्यासारखे असे वक्त्यांचं असं म्हणणं आहे की ती मदत 1-1 लाख का होत नाही, मदत अगोदर दिवाळीच्या अगोदर सरकारने त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाका। तर काय वाटेल, सरकार टाकाल, दिवाळी गोड करेल? दिवाळी गोड करेल म्हणण्यापेक्षा हा शेवटचा आठवडा आहे ना, पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे आणि त्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला हवे होते, कारण 1 शेतकरी 2 शेतकरी नाहीयेत। हे राज्य विदर्भ मराठवाडा ज्या ज्या भागात मदत साधारणतः 29 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे, मग आतापर्यंत पैसे पडायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण मुळात असं तसं कुठं झालेलं आता दिसत नाही आम्हाला। आणि जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना यांना मदत करायची असेल तर निकष तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजेत। मुळात पॅकेज किंवा ह्या गोष्टींची मागणी शेतकऱ्यांनी किंवा कुठल्या शेतकरी संघटनेने किंवा नेत्याने केलेलीच नव्हती, कोणत्याही पॅकेजची मागणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती। शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे होता, कर्जमाफी दिली पाहिजे होती, ही तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी होती। आणि आज परिस्थिती अशी आहे की कर्जमाफीचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेमध्ये आलं होतं, यांनी कर्जमाफीचा क सुद्धा करायला हे तयार नाहीयेत। मागच्या वेळी पॅकेजचे खोटे आकडे दाखवायचे आणि शेतकऱ्यांना भुलवायचं काम हे सरकारच्या माध्यमातून चालू आहे। तुम्ही एक शरद पवार पक्ष गटाचे प्रवक्ते
आणि तुम्ही मला एक सांगा की शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून झालेली नाही, तर ह्या कर्जमाफीबद्दल काय वाटतं की सरकार करल का दिवाळीच्या आधी कर्जमाफी घ्यायला पाहिजे, याच्या संदर्भात काही सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे, काय वाटतं तुम्ही एक पक्षाचे नेते म्हणून सनी? पक्षाचे नेते म्हणून म्हणायपेक्षा एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मला पहिल्यांदा असं वाटतं की तुम्ही जे आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती आश्वासनं देऊन सत्तेमध्ये आलात आणि तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार. मग आज काय झालं, आज वर्ष उलट झालं सरकार बसून, अजूनही कर्जमाफी नाही. तुम्ही कर्जमाफी संदर्भात शब्द सुद्धा काढत नाहीत. राज्यातले जे सत्तेत बसलेले मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आपल्या कृषी मंत्री आहेत, यापैकी एकही जण कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. पॅकेजचा खोटा आकडा तुम्ही दाखवताय. बरं, ते देत असताना पंजाब सरकार असेल किंवा कर्नाटक सरकार असेल, या सरकारनं जी मदत दिली आहे त्या मदतीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय नुकसान मोठं झालंय, तरी सुद्धा मदत खूप कमी प्रमाणामध्ये आहे. मग असं का होतंय? महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त कर भरणारं राज्य आहे. मग अशा वेळी सर्वात जास्त मदत महाराष्ट्राला झाली पाहिजे ना, पण ती बिहारला होते. कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाहीत, बिहारमध्ये निवडणुका आहेत. म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या काळापुरता जर शेतकरी जवळ धरणार असाल तर मग शेतकऱ्यांच्या पोरांनी या विषयावर आता उद्रेक करून बोलायला पाहिजे. कारण कर्जमाफी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं द्यायला हवी ना, ती आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, ती होत नाहीये. आणि मग तुम्ही पॅकेजचे खोटे आकडे दाखवतायत. मुळात परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये एकही मंत्री, आमदार, खासदार राहायला नको. त्यांनी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागातल्या शेतीमध्ये येऊन शेतीची पाणी करायला पाहिजे. एसी ऑफिसमध्ये बसून घोषणा करतात एवढं पॅकेज तेवढं पॅकेज, पण प्रॅक्टिकली परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा आलाय का, येणार आहे का, दिवाळी तोंडावर आहे, मग ती मदत कधी देणार आहेत याबद्दल कोणीच काही बोलत नाहीत. म्हणजे आज तुम्हाला आम्हाला तारीख माहिती आहे का कधी येणार आहे? आज दिवाळी 4-8 दिवसावरती आली. अशा वेळी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असेल तर मदत आतापर्यंत पोहोचायला पाहिजे होती, नाही आलेली. शेतकरी उद्ध्वस्त आहे राज्यामधला. तुम्ही आता सांगितलं शेतकरी उद्ध्वस्त आहे, पण त्याच्यात पुन्हा अजून एक गोष्ट आहे की अनेक मंडळ अतिवृष्टीतून वगळले, त्याच्याबद्दल काय सांगा? तो तर मोठा म्हणजे संशोधनाचा विषय आहे. वगळली गेलेली जी मंडळं आहेत ती मुख्यत्वे विरोधी पक्षातल्या निवडून आलेल्या आमदारांचीच आहेत. म्हणजे तुम्ही वाशिममध्ये जा, वाशिममधला रिसोड मतदारसंघ अमित जनक म्हणून आमदार आहेत, ते काँग्रेसचे आहेत म्हणून तो मतदारसंघ वगळला गेला. नांदेड मतदारसंघामध्ये जा, विरोधी पक्षाचा खासदार निवडून आला म्हणून नांदेड तुम्ही वगळून टाकलं. असं का होत आहे? तुम्ही सरसकट शेतकरी म्हणून मदत करा ना. राजकारण करायला तुम्हाला विधानसभा आहे, लोकसभा आहे, तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकांमध्ये राजकारण करा. पण उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही राजकारण आणत असाल तर तुम्ही राज्य करायच्या लायकीचे आहात का, हा प्रश्न शेतकऱ्यांना विचारावा लागेल. यांना राजकारण करायला मर्यादा आहेत ना. 75 वर्षामध्ये अनेक सरकारं बघितलीत, पण इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणारं सरकार आतापर्यंत कुठं बघितलेलं नाही. अजून एक तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे. लाडक्या बहिणींची केवायसी होत नाही, पोर्टल बंद आहे आणि लाडक्या बहिणींची मदत काही बऱ्याचशा लाडक्या बहिणी वगळलेल्या आहे. आता याच्याबद्दल तुम्ही काय सांगा तुमच्या भाषेमध्ये? प्रश्न असा आहे, लाडक्या बहिणीच्या नावाखाली राज्यामध्ये काय चालू आहे हे तुम्ही पत्रकार म्हणून जाणतात किंवा एक जाणकार माणूस म्हणून प्रत्येकाला माहिती आहे. लाडक्या बहिणीच्या नावाखाली राज्यामध्ये सगळं काय सुरू आहे. माझा प्रश्न असा आहे, लाडक्या बहिणीला 1500 रुपये तुम्ही देतायत, पण लाडका दाजी हा दर 3 तासाला एक आत्महत्या करतोय, त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? दर 3 तासाला राज्यातला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांच्या 1500 रुपयामध्ये शेतकरी जगणार आहे का? लाडक्या बहिणीच्या नावाखाली राज्याला डबघाईला आणायचा जो प्रयत्न चालू आहे, लाडकी बहीण योजना देऊ नये या मताचा मी नाहीये, 100% दिली पाहिजे, पण लाडक्या दाजीकडे सुद्धा बघितलं पाहिजे. तुम्ही शेतीच्या प्रश्नांवर बोलणार कोण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. मी आता काल येताना छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या खातगाव मधून आलोय. त्या खातगावमध्ये शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना सांगितलं की पंचनामे करा शेतीचे, शेती उद्ध्वस्त आहे. अधिकाऱ्यांनी धमकी दिली की 353चा गुन्हा दाखल करतो सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला म्हणून. घाबरून शेतकऱ्यांना विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. आणि मग अशा वेळी सांगतात की अधिकारी पंचनामे करणार आहेत. कोणता अधिकारी पंचनामा करणार आहे? आज शेतकरी तलाट्यासमोर उभा राहू शकत नाही, प्रांत, तहसील आणि कलेक्टरला आमची गोष्ट आहे. अशा वेळी लाडक्या बहिणींना तुम्ही दिलासा द्याच, पण लाडक्या दाजींकडे, लाडक्या भाच्यांकडे सुद्धा बघा, हे सरकारला आमची मागणी आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल असं वाटतं का आपल्याला? झाली पाहिजे ना. जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली पाहिजेत. कारण परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही आश्वासनं देऊन सत्तेमध्ये आलात तर ती आश्वासनं पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि जर ती तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला सत्तेत बसायचा अधिकार नाही. लाडकी बहीण असो किंवा लाडका दाजी असो किंवा लाडका शेतकरी असो, शेतकरी काहीतरी लाडका झाला पाहिजे ना, बरोबर आहे ना. तर त्याही कुटुंबांना मदत झाली पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी. नक्कीच मदत झाली पाहिजे. निश्चितच आपण पाहिलं की हे आहे यशवंत गोसावी आहे आणि यांचं शिवनीचे एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ते मदत करतात. अनेक मुलं त्यांनी दत्तक पण घेतलेले. आणि पुन्हा विशेष म्हणजे त्यांची दुसरी ओळख अशी आहे की ते शरदचंद्र पवार गटाचे ते प्रवक्ते आहे, राज्याचे प्रवक्ते आहे. तर
आज ते जालन्यामध्ये आलेले होते आणि जालन्यामध्ये अनेक काही शेतकरी आहे, तर त्यांना ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ती मदत घेऊन आज दिवाळीच्या वेळेस ते दरवर्षी येतात, दोघं नवरा बायको येतात.